शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की जय। हर हर महादेव। जैसे माझे भक्ती बिन जडो ते जियाले पण आगा पृथ्वीवरी पाषाण असती ठाई महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम कुंडलिकाय धातु मुनीन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो अनुग्रह लाभलो। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवूनी माथा साष्टांगात दंडवत। नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी नमो भारत भूमी जिच्या सर्व कामी जिजो देह माझा प्रभु प्रार्थितो मी। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांसी कुंडली गवळधारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जैसे माझे भक्तिविन जळोते जियाले पण आघा पृथ्वीवरी पाषाण असती ठाई। ओवी आहे माऊली महावैष्णव श्री ज्ञानोबा यांच्या पवित्र अशा ग्रंथराज ज्ञानेश्वरी मध्ये। या गोविंदद्वारे ज्ञानोबा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा कुरुक्षेत्रावरती संवादाचे या ठिकाणी वर्णन करतात। ज्यावेळेस कौरव सेना आणि पांडव सेना युद्धासाठी समोरासमोर उभी होती त्यावेळेस अर्जुनाच्या मनामध्ये आपल्या नातेवाईकांविषयी आप्तेष्टांविषयी मोह निर्माण झाला आणि अर्जुनाला असं वाटलं की ज्या राज्यासाठी ज्या सत्तेसाठी आपण लढतोय आणि ज्या सत्तेसाठी आपण ज्यांचा वध करणार आहे ते वध करणारी लोक कोण आहेत तर माझेच नातेवाईक आहेत, आप्तेष्ट आहेत, सगळे सोयरे आहेत, भाऊबंद आहेत आणि यांना मारून मी राज्य उपभोगणं हे योग्य नाही। आणि अर्जुनाच्या मनामध्ये पडलेला हा
मोह पडलेला प्रश्न भगवान श्रीकृष्णांनी घालवण्यासाठी अर्जुनाला सांगितलं की अर्जुना तुम्हाला शरण ये. त्यावेळेस अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणतो की देवा मी तुला का शरण यावं, मी तुझी का भक्ती करावी. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुना जो माझी भक्ती करत नाही, या पृथ्वी तलावरती असे किती दगड आहेत, त्या दगडांना किंमत आहे का? दगडांना जशी किंमत नाही तशी अर्जुना जो माझी भक्ती करत नाही त्या मनुष्याला, त्या जीवाला या पृथ्वी तलावरती किंमत नाही. त्याचं आसून नसणं हे दगडाप्रमाणे. आणि हा संवाद ज्ञानोबराय आपल्याला या ठिकाणी सांगतात. जैसे माझे भक्ती विन जळोते जिया लेपण, आगा पृथ्वीवरी पाषाण असती ठाई. ज्ञानोबराय सांगतात म्हणून देवाची भक्ती करा. जर भक्ती केली नाही तर जन्माला आल्यानंतर आपली अवस्था ही दगडाप्रमाणेच आहे. जन्माचा अर्थच नाही, म्हणून भक्ती करायची. असो, ज्या निमित्त आजची ही प्रवचनरूपी सेवा आहे ते आपला या वर्षीच नव्यानं सुरू झालेला हा श्री रघुनाथ फाउंडेशन यांच्या मार्फत ग्रामीण सामाजिक शैक्षणिक व आध्यात्मिक संस्था पुणे नाही संपूर्ण महाराष्ट्रभर ही संस्था आपल्याला व्यापून टाकायची. पण या संस्थेमार्फत आजचा हा पहिला आध्यात्मिक शिबिर. खरं तर या शिबिराला उपस्थिती जरी कमी असली तर मी ताईंना सांगितलं आपल्याला काय काय करायला पाहिजे जेणेकरून तरुण मंडळी नुसती म्हातारी येऊन उपयोग नाही. म्हाताऱ्याचं मी आता गावल्या गेल्या स्मशानात, पण कशी आपल्याला इथं तरुण मुलं तरुण आपल्याला आणता येतील हे आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि हे पहिल्या वर्षीचं हे शिबिराला जरी माणसं कमी असली, मी नेहमी सांगतो ऐकणारी गर्दी जास्त असून उपयोग नाही, पण ऐकणारी गर्दी पाहिजे. त्याला उपयोग आहे. नुसताच हॉल भरलाय त्याचा उपयोग नाही. काही लोक झोपतात, पण ऐकणारी गर्दी असली तर त्याला ही किंमत येते. म्हणून हा पहिल्या वर्षीचा असलेला उपक्रम आणि या उपक्रमामार्फत आजची असलेली ही सगळ्या आपल्या शिबिरातील सर्व बांधवांकडून माता भगिनींकडून आजची असलेली ही प्रवचन रूपी सेवा. प्रवचन म्हणजे काय? तर प्रवचन म्हणजे आपल्याला एक मार्गदर्शन ही करायचे आणि ज्ञानोबरायांची ओवी ही सोडवायची. पहिल्यांदा आपण ज्ञानोबरायांची ओवी या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि या संचालिका ज्योतिताई वारुणकर यांचं प्रथमतः मी आभार मानतो की ज्यांनी या सेवेसाठी मला पात्र ठरवलं. ताईंना मी खरं तर सांगितलं होतं की आपली जी लांबची मंडळी त्यांना आपण पहिल्यांदा हे कीर्तन प्रवचनाचा हे करू, कारण आपण तर नेहमीच कीर्तन प्रवचन करतो, पण जे बाहेरून लोक आले ना, ताई साखरे महाराज बारामती गोवरून आले, नुसतं वारीमध्ये म्हणून उपयोग नाही. साखरे महाराजांनी कधीतरी या व्यासपीठाचा चांगला उपयोग करा. काल त्यांचंच होतं. हा, पहिल्यांदा बसलो व्यासपीठावर, छान झालं. साखरे महाराजांनी या ठिकाणी आपले पहिले विद्यार्थी संस्थेचे झाले साखरे महाराज. असा या संस्थेमार्फत असलेला उपक्रम. आपण या उपक्रमामध्ये नवीन विद्यार्थी कसे तयार होतील, ज्यांना भजनाची आवड आहे, ज्यांना कीर्तनाची आवड आहे, प्रवचनाची, त्यांना कशी तयारी करायची. कारण आपल्याला पहिल्यांदा तर असं वाटतं काय नाही, एक दोन आपले कीर्तनाचे पुस्तकं आता बाजारात भरपूर मिळतात, एक दोन कीर्तन बसवली तर आपल्याला कीर्तनकार होता येतं. आज महाराज असे बरेच कीर्तनकार आहेत ते पुस्तकं वाचून कीर्तन करतात, पण ऐन टायमाला आपल्याला कधी कधी असा एखादा प्रसंग येतो तिथं जाणकार असतो, ऐकणारा जाणकार असतो. आणि ऐकणारे आता मी इथं ओवी घेतली जैसे माझे भक्ती मिळत, तर ऐकणारा जाणकार असतो तर तो नंतर आता मी पाठ करून असं काहीतरी सांगू शकतो. पण ऐकणारा जर जाणकार असला त्याने त्याच्या पुढची जर ओवी आपल्याला सांगितली तर ती आपल्याला सांगता आली पाहिजे. म्हणून पाठ करून कीर्तन करण्याऐवजी वाचून अभ्यास करून कीर्तन प्रवचन भजन असतील याचं ज्ञान घेतलं ना तर ते आपल्याला शेवटपर्यंत जातं. पाठ करून कीर्तन एक वर्षात 3 पुस्तकं 3 जर कीर्तन पाठ केली तरी भरपूर, पण याचा उपयोग नाही. अभ्यास करून तुम्ही मनाला जे येईल ते बोला, असा अभ्यास करायचा. असो, या शिबिरामार्फत ही आजची असलेली ही प्रवचनरूपी सेवा. ज्ञानोबा सांगतात जैसे माझे भक्ती विना जळोते जियालेपण, आगा पृथ्वीवरी पाषाण असती ठाई. ज्ञानोबा सांगतात तुम्ही देवाची भक्ती करा, कारण जो भक्ती करत नाही तो या पृथ्वी तलावरती दगडाप्रमाणे. मग भक्ती म्हणजे काय? पहिल्यांदा आपल्याला भक्ती समजून घेतली पाहिजे. भक्ती
भक्ती म्हणजे एक प्रकारे देवाशी नातं जोडणं, देवाशी सख्यत्वपणाचं नातं जोडणं, देवाची पतीपणाचं पत्नीत्वाचं नातं जोडणं. ज्ञानोबाराय देवाची पत्नी झाली. ज्ञानोबाराय सांगतात तू वल्लभा मी काम तू वैसा परे. ज्ञानोबाराय सांगतात देवा तू माझा पती, मी तुझी पत्नी. तुकाराम महाराज सांगतात पतिव्रते जैसा भतार प्रमाण आम्हा नारायण तैसा परी. देव आम्हाला कसा वाटतो? देव आम्हाला आमच्या नवऱ्याप्रमाणे आमच्या पतीप्रमाणे वाटतो आणि म्हणून आमच्या पतीची सेवा करणं ही एका पतिव्रता स्त्रीचं काम आहे. तुकाराम महाराज देवाची पत्नी झाली. हे भक्ती, हे साठवणं काय असतं? अखंड खंडेना जीवना राम कृष्ण नारायणा अनेक नो हे काही धंदा नित्य ध्यातसे गोविंदा. अखंड त्याच्या नामाचं चिंतन करणं म्हणजे साठवणं. महाराज सांगतात माझी मज झाली अनावरवाचा छंद या नामाचा घेतसे. तुकोबाराय सांगतात माझी मज झाली अनावरवाचा छंद या नामाचा घेत असे. माझं माझ्यावरती कंट्रोल राहिलं नाही कारण त्याच्या नामाचा मी छंद घेतलाय. हे साठवणे. आपण महाराज देवाची भक्ती करतो, आपला वार बदलला की देव बदलतोय. सोमवार आला की आपण भगवान भोलेनाथाकडे जातो, देवाला म्हणतो शिव घोडा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. देवा तू घोडा आहेस म्हणून मी तुझ्या चरणावरती नतमस्तक झाले. पण सोमवार गेला की आपण देवीकडे जातो आणि देवीला म्हणतो अनादि निर्गुण प्रगटली भवानी महिषासुर मर्दाना लागली त्रिविध तापाची करावया झाडली आईचा जोगवा. आपण देवीकडे जातो. बुधवार आला की देवी विसरतो, शंकरालाही विसरतो आणि आपण भगवान श्री विठ्ठलाचं त्या ठिकाणी नामस्मरण करतो. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. गुरुवार आला की आपण त्या तिघांनाही विसरतो. तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. भगवान श्री दत्तात्रयांकडे. शुक्रवार आला की पुन्हा आपण देवीकडे जातो. शनिवार आला की आपण त्या ठिकाणी हनुमंतरायाची आराधना करतो. शरण शरण जी हनुमंता तुम्हा अनुरामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज लावाव्या सुभटा. आपण हनुमंतरायाला म्हणतो देवा मला भक्तीची वाट दाखव. पण शनिवार गेला की रविवारी आपण भक्तीची वाट विसरतो आणि एखादा ढाबा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी शोधतो. अशी भक्ती आपली. ही भक्ती कामाची नाही. शास्त्रामध्ये 9 प्रकारच्या भक्तीचा उल्लेख येतो. त्याला शास्त्रामध्ये नवविधा भक्ती असं म्हणतात. श्रवणम, कीर्तनम, अर्चनम, पादसेवनम, दास्यत्वम अशा 9 प्रकारच्या भक्ती शास्त्रामध्ये सांगितल्या. त्या 9 प्रकारच्या भक्तीपैकी एक जरी भक्ती आपण केली तरी आपल्या जीवनाचं सार्थ होतं. श्रवण भक्ती केली परीक्षिती राजाने, कीर्तन भक्ती केली नामदेव महाराजांनी, श्रवण भक्ती परीक्षिती राजाने केली म्हणून 7 दिवसामध्ये परीक्षिती राजाचा उद्धार झाला. आता इथे जर कुणी ग्रंथ वाचणारे असतील तर त्यांना परीक्षिती राजाचा कथाभाग सगळ्यांना माहिती. परीक्षिती राजा होता न्यायी, नीतिवंत, धर्मनिष्ठ. पण घडलं काय त्याच्या जीवनामध्ये? एकदा परीक्षिती राजा शिकारीसाठी गेला. दिवसभर शिकारीसाठी फिरला पण राजाला शिकार मात्र मिळाली नाही. तहानेनं भुकेनं व्याकुळ झालेला हा परीक्षिती राजा एका ऋषीच्या आश्रमामध्ये पाणी मागण्यासाठी गेला. आता ऋषी ध्यानस्थ होते. ऋषीचं ध्यान चालू होतं. परीक्षिती राजाला ऋषीनं पाणी दिलं नाही. म्हणून परीक्षिती राजाच्या मनामध्ये कुठेतरी असा विचार आला, अरे मी या सर्व राज्याचा राजा आहे, नीतिवंत आहे, न्यायी आहे, धर्मनिष्ठ आहे आणि या ठिकाणी मला कोणी पाणी देत नाही. म्हणून परीक्षिती राजाच्या मनामध्ये स्वाभिमान निर्माण झाला आणि परीक्षिती राजानं एक मेलेला सर्प त्या ठिकाणी उचलला आणि त्या ऋषीच्या गळ्यामध्ये टाकला. त्या ऋषीचा मुलगा स्नान संध्येसाठी नदीवरती गेला होता आणि स्नान संध्या केल्यानंतर हा आश्रमामध्ये मुलगा आला आणि त्यानं पाहिलं की माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये कुणीतरी मेलेला विषारी सर्प टाकलाय. म्हणून त्या ऋषीच्या मुलानं त्याला शाप दिला. परीक्षिती राजाला शाप दिला की ज्याने कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये हा विषारी सर्प घातलाय त्याचा मृत्यू 7 दिवसामध्ये होईल. आता राज्याचा राजा होता परीक्षिती राजा. घडलेला हा सगळा प्रकार परीक्षिती राजाच्या राज्यामध्ये वाऱ्यासारखा पसरला
आपल्या राजाचा मृत्यू 7 दिवसामध्ये होणार म्हणून सर्व राज्यामध्ये कळवळ झाली. परीक्षिती राजाच्या मनामध्ये ही मृत्यूचं भय निर्माण झालं. मंत्र्यांची सभा बोलावली आणि त्यापैकी एक मंत्री परीक्षिती राजाला म्हणू लागला, राजा, तुम्हाला जर तुमच्या मनातील मृत्यूचं भय जर घालवायचं असेल तर तुम्हाला एका ऋषीच्या आश्रयाला जावं लागेल. परीक्षिती राजा दुसऱ्या दिवशी घर सोडलं आणि शुकाचार्य नावाच्या ऋषीच्या आश्रमामध्ये गेले. घडलेला सर्व प्रकार परीक्षिती राजाने शुकाचार्यांना सांगितला आणि शुकाचार्य त्यावेळेस परीक्षिती राजाला म्हटले, तुला जर मुक्ती हवी असेल, तुला जर उद्धार हवा असेल तर तुला 7 दिवस माझ्या मुखातून भागवत ऐकावं लागेल. आणि अशा रीतीनं परीक्षिती राजा रोज आता भागवत ऐकू लागला. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, पाहता पाहता 6 दिवस झाले, पण परीक्षिती राजाच्या मनातील मृत्यूचं भय मात्र जात नव्हतं. त्यावेळेस शुकाचार्याने 7व्या दिवशी परीक्षिती राजाला भगवान श्रीकृष्णाचा त्या ठिकाणी अवतार समाप्तीचा कथाभाग सांगितला आणि सांगितलं, जर देवाला मरण चुकलं नाही परीक्षिती, अरे तुला मरण येणार हे कुठलं? देवाला मरण चुकलं नाही तर आपल्यासारख्या जीवांना मरण हे अटळ आहे. घडलेला प्रकार शुकाचार्यांनी परीक्षिती राजाला सांगितला. अरे परीक्षिती, भगवान श्रीकृष्णाला जर मृत्यू टाळला नाही, काय घडलं असं भगवान श्रीकृष्णाला त्या ठिकाणी निज धामाला जावं लागलं. रामायणामध्ये एक कथाभाग सांगितला जातो वाली सुग्रीवाचा. वाली सुग्रीवाचं युद्ध चालू होतं आणि सुग्रीवाच्या बाजूने प्रभू रामाने लढायचं ठरवलं. लढायचं कारणही तेवढंच होतं चांगलं की वालीनं सुग्रीवाची बायको पळवली होती आणि सुग्रीवाचं राज्य वालीनं बाळकावलं होतं आणि म्हणून धर्माच्या बाजूने त्या ठिकाणी प्रभू रामाने लढायचं ठरवलं. प्रभू रामाने सुग्रीवाच्या बाजूने लढायचं ठरवलं. घनघोर असं युद्ध चाललं. कित्येक दिवस युद्ध सुरू होतं आणि युद्ध एवढं घनघोर सुरू झालं की वाली सुग्रीवाला आता कुठेतरी ऐकेना म्हणून त्या ठिकाणी सुग्रीवाला रणांगण सोडलं. प्रभू रामाला सुग्रीव शरण गेला आणि देवाला म्हणू लागला की देवा, अरे तू जर मला नाही सोडवलं तर हा वाली मला मारल्याशिवाय राहणार नाही. देवाने आपल्या गळ्यातील हार सुग्रीवाच्या गळ्यामध्ये टाकला आणि पुन्हा लढायला जाण्यासाठी सांगितलं. पुन्हा घनघोर युद्ध सुरू झालं. दोघंही युद्धामध्ये लाल भडक झाले. दोघंही दिसायला सारखे, दोघंही ताकदीने सारखे, पण वाली हा युद्ध कलेमध्ये सुग्रीवापेक्षा जास्त सरस होता. आणि त्या ठिकाणी एका झाडाच्या आडीनं प्रभू रामानं वालीला बाण मारला. बाण वालीच्या छातीमध्ये घुसला. बाण घुसल्यानंतर वाली जमिनीवरती कोसळला. पण कोसळल्यानंतर वाली जगाचा मालक प्रभू श्रीरामाकडे पाहून हसत होता. हसत वाली देवाला म्हणू लागला, देवा, मी ऐकलं होतं तू न्यायी आहे, नीतिमंत आहे, तू एक पत्नी आहे, एक वचनी आहे, पण देवा आज हे सगळं खोटं ठरलं. देवा, तुम्हाला कपटानं बाण मारला. आणि वालीनं असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी प्रभू श्रीराम हसू लागले आणि वालीला प्रभू श्रीराम म्हणू लागले की वाली, अरे तूही तुझ्या आयुष्याच्या कालावधीमध्ये जगणं विसरला. तू वाईट कर्म केलं. तू तुझ्या भावाच्या पत्नीला पळवलं. तू तुझ्या भावाचं राज्य बळकावलं. या केलेल्या कर्माचं फळ वाली तुला भेटतंय. तुला आज मृत्यू हा अटळ आहे. त्यावेळेस वालीच्या मुखामधून शब्द बाहेर पडले की देवा, जसं आज मला माझ्या कर्माचं फळ मिळतंय तसं देवा तुलाही तुझ्या कर्माचं फळ मिळेल. तुम्हाला कपटानं बाण मारला, तुला तुझ्या कर्माचं फळ मिळेल. राम अवतारामध्ये जो वाली होता तो कृष्ण अवतारामध्ये जरा नावाचा व्याध झाला आणि त्यावेळेस कृष्णाने आपल्या कुळाचा कुळ बुडवलं आणि कृष्ण एका नदीच्या काठावरती, तळ्याच्या काठावरती शोक करत बसले होते. त्यावेळी देवाच्या पायाचा अंगठा चमकला. राम अवतारामध्ये वाली असलेल्या त्या व्याधाला वाटलं कुठल्या तरी प्राण्याचा डोळा चमकत असावा म्हणून त्या चमकणाऱ्या वस्तूच्या दिशेने त्या व्याधाने बाण सोडला. बाण देवाच्या पायाला लागला. देवालाही निज धामाला जावं लागलं. मला सांगायचंय काय, याच परीक्षिती राजा हा अर्जुनाच्या घरामध्ये असलेला हा परीक्षिती राजा, या परीक्षिती राजाचं श्रवण भक्तीनं त्या ठिकाणी 7 दिवसामध्ये उद्धार झाला. मरण परीक्षिती राजाला आलं. कसं आलं? परीक्षिती राजाला
सेवकांनी फळं खायला दिली. त्या फळामधून एक किडा बाहेर पडला. तो किडा नव्हता, तक्षक नावाचा सर्प होता. त्या किड्यानं तक्षक नावाचं रूप धारण केलं आणि त्या ठिकाणी परीक्षित राजाला दंश केला. परीक्षित राजाचा मृत्यू झाला. पण 7 दिवस भागवत ऐकल्यामुळं परीक्षित राजाला त्या ठिकाणी वैकुंठाला जावं लागलं. मला सांगायचं काय, 9 प्रकारच्या भक्ती, श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, कीर्तन करणं ही भक्ती आहे. म्हणून कीर्तन लवकर शिका, ही भक्ती आहे. कीर्तन कुणी केलं? कीर्तन केलं नामदेवरायांनी. म्हणून नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. किती नाचत होता, नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. साधू संतांना सांगावं लागलं, देवा तुझा पितांबर सुटलाय देवा, आता तरी तू जागा हो. म्हणून कीर्तन भक्ती, श्रवण भक्ती, अर्चन, दास्य भक्ती. दास्य कुणी केलं? दास्यत्व निकट हनुमंते पैके दे म्हणून देखिले नामचरण. हनुमंतरायांनी देवाचं दास्यत्व केलं म्हणून प्रभू रामाच्या चरणाची सेवा करण्याचं भाग्य त्या ठिकाणी प्रभू भगवान श्री हनुमंताला मिळालं. म्हणून भक्ती आपण करावी. दिवस आपण बदलला की भक्ती बदलू नये. एकाच देवाची भक्ती करा, कारण हरिहरा भेद नाही करू नये वादा. एक एकच हृदय गोड साखरेच्या नाही. जशी साखरेला त्याच्या गोडीप्रमाणे ओळख आहे, गोडीशिवाय साखरेला ओळख नाही. साखरे महाराजांना त्यांच्या आवाजामुळे ओळख नाही, तर साखरे महाराजांना ओळख नाही. तशी साखरेलाही गोडीशिवाय ओळख नाही, तसं हरीलाही हराशिवाय ओळख नाही. भगवान भोलेनाथाला प्रभू श्री रामाशिवाय किंवा विष्णूशिवाय ओळख नाही आणि विष्णूला भगवान भोलेनाथाशिवाय ओळख नाही. शास्त्रकार सांगतात, शिवस्य हृदयं विष्णू विष्णुस्य हृदयं शिव, यथा शिवमय विष्णू तथा विष्णुमय शिव. शिवाच्या हृदयामध्ये भगवान भोलेनाथ आहे आणि भगवान भोलेनाथाच्या हृदयामध्ये भगवान श्री विष्णू आहेत. म्हणून महाराज सांगतात, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. ओ राम पूजी सदाशिव सदाशिव, भजन करी महादेव. भगवान भोलेनाथ प्रभू रामाचं भजन करतात आणि भगवान प्रभू राम भगवान भोलेनाथाचं भजन करतात. म्हणून या ठिकाणी देव बदलू नका, कुठलाही देवाची भक्ती करा, पण कशी करा? आपला तो एक देव करून घ्यावा, तेने बिन जीवा सुखनो एक. देव आपला करा म्हणजे काय करा? आपला तो एक देव करून घ्यावा. पहिल्यांदा देव म्हणजे काय आपल्याला समजलं पाहिजे. देव म्हणजे एक अद्भुत चमत्कार किंवा एक अलौकिक शक्ती. या पलीकडे देव म्हणजे काय आपल्याला सांगता येत नाही. पण साधू संतांनी आपल्याला सांगितलंय, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे. साधू संतांनी आपल्याला सांगितलंय देव आहे, देव आहे. कुणीतरी म्हणतं, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर्कटावरी ठेवलिया, तुळशी हार गळा काशे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. तुकोबाराय सांगता, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. युगे 28 पंढरीच्या वाळवंटामध्ये कमरेवरती हात ठेवून उभा राहिला तो पांडुरंग आम्ही पाहिला. तर ज्ञानोबाराय सांगतात, रूप पाहताच मी सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. ज्याचं रूप पाहिल्यानंतर आमच्या सारख्या जीवांना सुख मिळालं, तो पंढरीचा विठ्ठल आम्ही पाहिला. तर गवळणींना जर आपण विचारलं ना, तुम्ही देव पाहिला का? त्या गवळणी सांगतात, देव पाहिला, पण तो देव कसा होता? राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाचे उठी. महाराज या ठिकाणी गवळणी सांगतात, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. तो देव आम्ही पाहिला, तो कन्हैया आम्ही पाहिला. एवढा मुलायम होता, एवढा दिसायला सुंदर होता की आम्ही
आम्हाला आमचं सगळं विसरतो. हरिने माझे हरिने चित्त भार वित्त विसरलो. आम्हालाच विसरलो, काम विसरलो, घरधंदा विसरलो. म्हणून आपला तो एक त्या देवाला आपलंसं करा. आपण मंदिरात जाणं म्हणजे देवाची भक्ती नाही. कधीतरी असा प्रयत्न करा. आपण संसारासाठी रडतो, पण कधीतरी एक काम करा, घराचा दरवाजा बंद करा, देवाचा फोटो समोर ठेवा आणि कधीतरी देवासाठी रडून पहा. देव आल्याशिवाय राहत नाही. आपण नुसतं म्हणतो अरे साधू संतांच्या हाकेला देव येत होता, पण आमच्या हाकेला देव का येत नाही. मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. लोग कहते हैं भगवान आते नहीं, लोग कहते हैं भगवान आते नहीं, शबरी के जैसे तुम बुलाते नहीं, शबरी के जैसे तुम बुलाते नहीं, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायणम जानकी वल्लभम. लोग कहते हैं भगवान नाचते नहीं, लोग कहते हैं भगवान नाचते नहीं, नामदेव के जैसे नचाते नहीं. आपण म्हणतो देव नाचत नाही, पण आपण परत कीर्तन नामदेव महाराजांसाठी सारखी करतो. आपण पैशासाठी कीर्तन करतो. कुठं आपण नामदेव महाराजांसाठी सारखी कीर्तन करतो. अशी कीर्तन केली तर देवही आपल्यासाठी येईल, देवही आपल्या कीर्तनामध्ये नाचेल. लोक कहते हैं भगवान सोते नहीं, लोक म्हणतात देव झोपत नाही. लोक कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायणम जानकी वल्लभम, राम नारायणम जानकी वल्लभम. देव आपल्यासाठी येतो, पण आपला भाव तसा पाहिजे. आता मागच्या आठवड्यामध्ये आम्ही वृंदावनामध्ये गेलो होतो. वृंदावनामध्ये एक साधू आहे. त्या साधूचं नाव आहे प्रेमानंद महाराज. जवळजवळ 20 वर्ष झालं या महाराजांच्या दोन्हीही किडन्या फेल आहेत. दोन्हीही किडन्या फेल आहेत. किडन्या फेल असून सुद्धा 20 वर्ष झाले हे महाराज आजही जगलेले आहेत. याचं कारण काय तर त्यांच्या मुखामध्ये अखंड देवाचं, अखंड राधेचं नामचिंतन आहे. आणि म्हणून महाराजांना असे आपल्यासारखे कित्येक शिष्य विचारतात की महाराज 20 वर्ष झालं तुमचं या ठिकाणी किडनी तुम्हाला नाही, तुमच्या किडन्या दोन्ही फेल आहेत, पण तुमचं जगण्याचं कारण काय. त्यावेळेस त्या महाराजांनी उत्तर दिलं, माझ्या जगण्याचं कारण माझी एक किडनी भगवान कृष्ण आहे, एक किडनी भगवान श्री राधा आहे. आणि जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये राधा आणि कृष्ण आहे तोपर्यंत मला वरचं बोलावणं येणार नाही. ही खरी गोष्ट आहे महाराज. प्रेमानंद महाराजांना राधेनं साक्षात्कार दिलाय. आपण कृष्णाची जरी भक्ती केली आणि राधेची जरी भक्ती केली, पण भक्ती जर श्रेष्ठ असेल तर त्या ठिकाणी साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही. परिणाम असा झाला, प्रेमानंद महाराज 20 वर्ष झालं आजही जगलेले. वृंदावनामध्ये जर गेला तर आजही पहाटे 12 वाजल्यापासून प्रेमानंद महाराजांच्या प्रदक्षिणा 2 वाजता चालू होते. आम्ही दर्शन घेतलं. 2 वाजता प्रदक्षिणा चालू होते, पण 12 वाजेपासून त्या ठिकाणी लोक त्यांच्या दर्शनासाठी ढोल नगारे त्या ठिकाणी रांगोळ्यांनी सगळा रस्ता सजवलेला असतात. याचं कारण काय, लोकांनी प्रेमानंद महाराजांमध्ये देव पाहिला. आपल्याला देव नाही भेटला तरी चालेल, पण एखाद्या साधूमध्ये एखाद्या संतामध्ये जर आपण देव पाहिला तरी आपल्या जीवनाचं सार्थक. मला सांगायचंय का, ही भक्ती देवाला आवडते. ह्याची थोडं भक्ती आवडते देवाला ही भक्ती आवडते. कुठली संकल्पावी नाही या संसाराची, पण आपल्याला संसार सुटत नाही. संसार जर सुटत असता तर ग्रुपमध्ये आता कितीतरी लोक आहेत, तेवढी तरी लोक त्याच्या नेहमी जरी लोक आले असतील तर हा हॉल भरला असता. पण संसार आपल्याला सुटत नाही. म्हणून साधू संतांनी आपल्याला सांगितलंय, संसार दुःखमुळे चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. साधू संतांनी आपल्याला सांगितलंय, संसार दुःखाचा आहे, रात्रंदिवस तळमळ. संसार करणारा संपतो पण संसार संपत नाही. मग अशा संसारामागे तुम्ही का धावता.
साधू संतांनी संसार केला, पण संसार करता करता देवाचं नामस्मरण केलं. परिणाम असा झाला, ज्ञानोबा सांगतात, आसोनी संसारी जी व्हावे करी वेद शास्त्र भारी बा ह्या सदा. जो संसारामध्ये राहून देवाचं नामचिंतन करतो त्याला वेद शास्त्र पुराण हात वरती करून आशीर्वाद देतात. म्हणून संसारामध्ये राहून तुम्ही जरी देवाचं नामचिंतन केलं तरी देव तुम्हाला भेटेल. कारण जे नाम धरिले कंठी धावे त्याच्या पाठीपाठी. जो देवाचं नामचिंतन करतो त्याच्यासाठी देव धावल्याशिवाय राहत नाही. नारद महर्षी देवाला प्रश्न करतात की देवा तुझा पत्ता काय, तू राहतोस कुठं? देवा आम्ही तुला खूप शोधतो पण तू आम्हाला कुठं दिसत नाही. त्यावेळेस भगवान श्री नारदाला भगवान श्री कृष्ण त्या ठिकाणी उत्तर देतात, नारदा माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. जिथं जिथं माझे भक्त गात असतात, माझं नामचिंतन करत असतात, तिथं तिथं मला जावं लागतं. हा देवानं नारदाला पत्ता सांगितला. म्हणून जे संत, जे साधू, जे साधक देवाचं नामचिंतन करतात त्याच्यासाठी देव धावतो. नाही त्याच्या घरची देव काम करतो. आपण पाहिलं 36 वर्ष नाथ महाराजांच्या घरी देवानं काम केलं. काय कारण? द्वारकेची मूर्त एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने. पाणी वाहे हरी कावडीने. श्रीकंठा चंदन उगाडून करी वस्त्रे गंगा तीरी धूतसे. वस्त्रे गंगा तीरी धूतसे. निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी दत्त चोपदारी करीतसे. दत्त चोपदारी करीतसे. 12 वर्ष देवाने विठ्ठल नावाचं रूप धारण करून नाथ महाराजांच्या घरी पाणी वाहण्याचं काम केलं. श्रीखंड्या नावाचं रूप धारण करून नाथ महाराजांना श्रीखंड्या चंदन उगाळून द्यायचा. आणि 12 वर्ष देवानं भगवान श्री दत्तात्रयाचं रूप धारण करून नाथ महाराजांच्या घरी पहारे करायचं काम केलं. याचं कारण काय? याचं कारण एकच, फक्त नामचिंतन. जर आपण देवाचं नामचिंतन केलं पण कसं? भावानं. म्हणून या शरण जावे सर्व भावे देवाशी. जर आपण भावानं देवाला शरण गेलो तर देवही आपल्यासाठी येतो. तुकाराम महाराजांच्या चरित्र जर तुम्ही वाचलं तर तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये असा उल्लेख येतो, तुकाराम महाराजांच्या समोर देव मान खाली घालायचा. तुकाराम महाराज दर्शनाला गेले तर तुकाराम महाराजांच्या समोर देव मान खाली घालायचा. ही परंपरा तुकाराम महाराजांच्या वडिलांपासून चालू होती. तुकाराम महाराजांचे वडील भोडोबा जरी दर्शनाला गेले तरी देव मान खाली घालायचा. आणि याचं कारण रुक्मिणी मातेनं देवाला विचारलं की देवा सगळे भक्त सगळे संत तुझ्या दर्शनासाठी येतात, तुझं दर्शन घेतात, पण ज्यावेळेस तुकाराम महाराज तुमच्या दर्शनासाठी येतात त्यावेळेस तुमची मान खाली का असते? रुक्मिणी मातेनं भगवान श्री विठ्ठलाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना देव हसू लागतात आणि देव रुक्मिणी मातेला म्हणू लागतात, अगं रुक्मिणी तुकाराम महाराजांचं माझ्यावरती कर्ज आहे. रुक्मिणी माता विचार करते, देवा अरे तू म्हणतो म्या बोलविल्या वे तू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण वाहले तो जगाते चालेता. देवा तू सांगतो अरे म्या बोलविल्या वे तू बोले. मी सांगितलं तर वेद बोलतात, मी सांगितलं तर सूर्य सकाळी उगवतो, मी सांगितलं तर सूर्याला मावळावं लागतं, मी सांगितलं तर यमाला एखाद्या व्यक्तीला या ठिकाणी मृत्यू लोकांवरती नेण्यासाठी यावं लागतं. रुक्मिणी माता म्हणते, देवा तुझी या सत्तेने, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. देवा तू सांगतो तू ब्रह्मांडाचा धनी आणि तुझ्यावरती कर्ज. देव रुक्मिणी मातेला म्हणतात, रुक्मिणी आणि भक्तीचं कर्ज. जोपर्यंत तुकाराम महाराजांच्या भक्तीच्या कर्जातून मुक्त मी होणार नाही तोपर्यंत मी त्यांच्या समोर नाही ताटमानेने उभं राहू शकत. आता बायकोला स्वाभिमान निर्माण झाला. रुक्मिणी माता देवाला म्हणली, देवा काही नाही त्यांचं भक्तीचं कर्ज असं नसेल ते देऊन टाका, पण त्यांच्या समोर ताटमानेने उभं राहा.
त्यावेळेस भगवान श्री पांडुरंग परमात्मा तुकाराम महाराजांना म्हणतो तुकोबारा अगं एवढे आले तुकोबारा एवढे वर्ष तुम्ही माझं दर्शन घेता माझं नामचिंतन करता पण कुठली मागणी का मागत नाही काहीतरी मागा. त्यावेळी तुकोबारा म्हणतात की देवा मागून काय करू काही मागणे महानुचित वडिलांची रीत जाणत असे आमच्या वाडवडिलांची रीत आहे काय माझ्या वडिलांची मिरासी गा देवा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. देवा माझ्या वाडवडिलांची रीत आहे तुझ्या फक्त चरणाची सेवा करायची पण सेवेचं फळ मात्र मागायचं नाही असं म्हटल्यानंतर जगाचा मालक म्हणू लागतो तुकोबा काहीतरी तुम्हाला मागावं लागेल. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात हेची दान देगा देवा देवा हेची दान देगा देवा तुझा विसर व्हावा तुझा विसर व्हावा हेची दान देगा देवा. देवा हे दान मला दे कधीही तर तुझा मला विसर पडू देऊ नको असं म्हटल्यानंतर जगाचा मालक रुक्मिणी मातेकडे पाहू लागतो हसू लागतो. अगं रुक्मिणी पुन्हा कर्ज वाढलं. रुक्मिणी माता म्हणते देवा दुसरं काहीतरी मागायला सांगा. तुकाराम महाराजांना देवाने दुसरं मागण्यासाठी सांगितलं. तुकाराम महाराज मागतात नलगे मुक्ती धन संपदा संत संग दे ईशाला. देवा मला धन नको मुक्ती नको संपदा नको मला संतांची संग दे. पुन्हा कर्ज वाढलं. रुक्मिणी माता म्हणते देवा संसारातलं काहीतरी मागायला सांगा. आजकाल आपण सगळी संसारातूनच देवाकडे मागतो. कधी आपण असं झालंय का देवाकडे गेलोय आणि देवाला असं म्हटलंय देवा लवकर मला या मृत्यू लोकांमधून ने तुझ्या छत्र छायेखाली ठेव. कधीही आपण देवाकडे अशी मागणी मागत नाही. आपली मागणी काय असते देवा बायका पोरं सुखाशी ठेव धन दौलत पैसा अडका सगळं व्यवस्थित चालू दे आणि हे सगळं व्यवस्थित चालतो ना देवा तर मी तुला काहीतरी या ठिकाणी नवस बोलतो काहीतरी तुला या ठिकाणी आम्ही दान दे. ही आपली मागणी. साधू संतांनी देवाकडे काही मागितलं नाही साधू संतांनी देवालाच मागितले. ही मागणीतला फरक आहे. तुकाराम महाराजांनी ही मागणी मागितल्यानंतर संसारातली तुकोबारायांना भगवान पंढरीनाथ म्हणतात तुकाराम महाराज संसारातली काहीतरी मागणी मागा. आणि संसारातली मागणी मागा म्हटल्याबरोबर तुकाराम महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. तुकाराम महाराज देवाला म्हणू लागले देवा संसाराच्या नावे घालोनी शून्य वाढता हा पुण्य केला. देवा संसारात मागून काय करू देवा तुझ्यासाठी मी संसाराची राख रांगोळी केली. हरी भजनीये ढवळीले जग. देवा तुझ्यासाठी मी संसाराची राख रांगोळी केली आणि संसारातलं मागून काय करू देवा. अरे तुझ्यासाठी देवा मी घरातलं सगळं दान धन धान्य दान केलं. बायको अन्न करून मेली पण देवा जी बायको मी केली ती बायकोही मला देवा शिव्या द्यायची. ती बायको ही मला हिरवायची. ती बायको देवा मला म्हणायची माझ्या माय बापे बरे नाही केले माझ्या माय बापे बरे नाही केले. पदरी बांधिले भिकाऱ्याच्या पदरी बांधिले भिकाऱ्याच्या माझ्या माय बापे बरे नाही केले. देवा मी बायको केली ती बायको मला म्हणायची अरे माझ्या बापाने बरं नाही केलं माझं वाटोळं केलं. या भिकाऱ्याच्या पदरामध्ये मला बांधलं आणि याच्याकडे आहे काय फुटकाची विना
त्याला दोन तारा करियेर झाला पंढरी करियेर झाला पंढरी माझ्या माय बापे बरे नाही केले. अरे याच्याकडे आहे काय फुटका मी नाही, त्याला दोनच तारा आहे आणि अशा भिकाऱ्याच्या गळ्यामध्ये मला माझ्या बापानं घातलं, माझ्या बापानं वाईट केलं. तुकाराम महाराज खरंच भिकारी होते का? अरे जो 65 लाखाची संपत्ती समाजासाठी दान करतो, आपले ग्रंथ पुरवतो, तुकोबारायांची श्रीमंती नुसती पैसाच नव्हती, तुकोबारायांची श्रीमंती खरी त्यांचा लिहिलेला गाथ आहे. आज आमच्यासारखे कीर्तनकार, बारीक मोठे कीर्तनकार गाथेवरती श्रीमंत झाले, कोटी रुपयाच्या गाडीने ते कीर्तनकार फिरतायत. याचं कारण काय? तुकोबारायांची श्रीमंती आम्ही वाचतोय आणि त्या श्रीमंतीचा एक जरी अभंग आम्ही निवडला, त्या अभंगाच्या सामर्थ्याद्वारे आम्हाला इथं श्रीमंती प्राप्त होते. ही तुकाराम महाराजांची श्रीमंती आहे. मी नेहमी सांगतो, माणूस किती दिवस जगला यापेक्षा माणूस जगला कसा याला महत्व आहे. आपल्या घरामध्ये 3 थोर पुरुषांचा फोटो आपण नेहमी ठेवतो. छत्रपती शिवाजी महाराज, माऊली महावैष्णव ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबाराय. ज्ञानोबरायांना जाऊन 750 वर्षाचा कालावधी गेला तरी आजही ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये ज्ञानोबराय आपल्या समोर इथे. तुकोबारायांना जाऊन जवळजवळ 450 वर्षाचा कालावधी, 375 वर्षे, 375 वर्षाचा कालावधी गेला तरी गाथेच्या रूपामध्ये तुकोबाराय आजही आपल्यामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन 300 वर्षाचा कालावधी गेला तरी गडकिल्ल्यांच्या रूपामध्ये आजही छत्रपती शिवाजी महाराज आपल्यामध्ये आहेत. म्हणून माणूस किती दिवस जगला यापेक्षा माणूस जगला कसा याला महत्व आहे. कारण आपल्या बरोबर आपला पैसा जात नाही, संपत्ती जात नाही, ऐश्वर्य जात नाही. आपल्या बरोबर दोनच गोष्टी, जवळजवळ 3च गोष्टी येतात. एक आपण केलेलं कर्म, आपला परमार्थ आणि तिसरं ते म्हणजे लाकूड. लाकूड एक आपल्याला शेवटपर्यंत साथ देतं. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे एक मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. कर्म आपल्या बरोबर येतं, परमार्थ आपल्या बरोबर येतो आणि तिसरं ते म्हणजे लाकूड. कबीर महाराज सांगतात, जिथे भिलकडी मरते भिलकडी, देख तमाशा लकड़ी का, बचपन में जब जन्म हुआ वो पलना सजाया लकड़ी का, जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देख तमाशा लकड़ी का. कबीर महाराज सांगतात, ज्यावेळेस तुझा जन्म झाला त्यावेळेस तुझ्या घरच्यांनी गावभर पेढे वाटले. एवढंच नाही, तुझ्यासाठी लाकडाचा भुंगराचा पाळणा सजवला. पण लक्षात ठेव, ज्यावेळेस तुझा जन्म झाला त्यावेळेस ज्यांनी तुझ्यासाठी लाकडाचा पाळणा सजवला तेच तुझ्या अंतकाळामध्ये लाकडाची चिता सजवतात. कबीर महाराज पुढे सांगतात, अंतकाल जब नजदीक आया, चिता सजाई लकड़ी की, जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देख तमाशा लकड़ी का. म्हणून या ठिकाणी आपण तुकोबारायांचं सामर्थ्य सांगत होतो. संसाराचं मागा म्हटल्याबरोबर तुकोबाराय सांगतात की माझ्या बायको मला शिव्या शाप द्यायची, मी सगळी संपत्ती देवा दान केली. एवढंच नाही, मी ज्या गावात राहिलो तो गावचा पाटीलही तुकोबाराय सांगतात मला मारायचा. गावच्या लोकांनी मला काट्याच्या फांदीने मारलं. तुकोबाराय सांगतात, कोपला पाटील गावीची हे लोक, कोपला पाटील गावीची हे लोक, आता माझा भीक कोण घाली, आता माझा भीक कोण घाली, कोपला पाटील गावीची हे लोक. देवा गावचा पाटील कोपला. अरे लोक मला शेण म्हणायची रे देवा, काट्याच्या फांद्याने देवा मला मारलं आणि संसारातलं मागून काय करू. कधी कधी देवा मला प्रश्न पडतो, देवा तुझा माझा का रे गैरा
तुझा माझा कारे वैराकार दुःखाचे डोंगर दाखवीसी दुःखाचे डोंगर दाखवीसी बळे बांधुनिया देशी काळा हाती बळे बांधुनिया देशी काळा हाती बराय देवाला म्हणता देवा तुझं माझं असं काय वैर देवा मी आयुष्यभर तुझी भक्ती केली तुझं नामचिंतन केलं पण देवा एका पाठोपाठ एवढी संकट देवा माझ्यावरती तू या ठिकाणी पाठवली देवा काय तुझं माझं वैर आणि म्हणून हे तुकाराम महाराजांचं भक्तीचं कर्ज देवावरती होतं ही भक्ती देवाला आवडते भक्ती करावी देवाची भक्ती करावी संताची मी सांगितलं म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी आपण जर भावानं देवाला शरण गेलो तर तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा तो आपला सर्व आपल्याला भवसागरातून तारून नेल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरं शरण जावं ते म्हणजे संतांना पण संतांना ही शरण जाताना भाव पाहिजे आपण आळंदीमध्ये जातो आळंदीमध्ये गेल्यानंतर आपण नुसतं त्या ठिकाणी पाय धुतो पण आळंदीमध्ये इंद्रायणीमध्ये स्नान करण्याला म्हणतोय आपण इंद्रायणी पाहूनच आंघोळ करायला टाळाटाळ करतो आणि मग दर्शनाला जातो पण लक्षात ठेवा 750 वर्षापूर्वीचा जर कालामध्ये आपण पाहिला आज आपण म्हणतो आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव आज म्हणतो आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव पण ज्यांच्यामुळे पुण्य आळंदीला मिळालं त्या ज्ञानोबारायांना 750 वर्षापूर्वी आळंदीमध्ये प्रवेश नव्हता ज्या इंद्रायणीमध्ये आंघोळ करून आज आपण पवित्र होतो त्या इंद्रायणीमध्ये आंघोळ करण्यासाठी ज्ञानोबारायांना त्या ठिकाणी प्रवेश नव्हता आपण म्हणतो धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी धन्य इंद्रायणी आपण म्हणतो धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी ज्यांच्या येण्याने आळंदी पुण्यवान झाली नव्हे पुणे परिसर पुण्य झाला त्या ज्ञानोबारायांना 750 वर्षापूर्वी आळंदीमध्ये प्रवेश नव्हता मला सांगायचंय काय पण त्याच ज्ञानोबारायांच्या जीवावरती आज आपण आळंदीमध्ये गेलो कित्येक असे वारकरी मुलं तयार होतात ज्ञानोबारायांचे विचार आचार विचार घेऊन मोठे कीर्तनकार आहेत म्हणून शरण जावं देवाला शरण जावं साधू संतांना म्हणून तुकोबाराय सांगतात काय सांगू आता संतांचे उपकार रोज निरंतर जागृती काय द्यावे त्याची भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा तुकोबाराय सांगतात त्या संतांचा माझ्यावरती एवढं उपकार आहे त्यांच्या चरणावरती मी माझा जीव जरी समर्पित केला तरी त्यांच्या उपकारातून मी उतराई होऊ शकत नाही हे संतांचा आपल्यावरती असलेला उपकार देवाचं दुसरं संतांचं जसं देव भावासाठी येतो तसं संतांना जर आपण आवाज दिला तर संतही त्या ठिकाणी भक्तासाठी येतात तुकोबारायांच्या चरित्रामध्ये संताजी जगनाडे नावाच्या संतांचा उपयोग येतो आपली दिंडी चालते त्या दिंडी बरोबर संताजी जगनाडे महाराजांचा एक रथ असतो आपण कधी अनुभवलं नाही हा संताजी जगनाडे कोण होता संताजी जगनाडे होता चाकणमध्ये राहणारा मामाच्या गावामध्ये हा संताजी जगनाडे नावाचे संत राहायचे शिदुम्र त्यांचं गाव पण मामाच्या गावामध्ये चाकणला राहायचे पण संताजी जगनाडे रोज सकाळी उठायचे आणि मामाची गुरं डोंगरामध्ये चालायला त्या ठिकाणी घेऊन जायचे आणि गुरं चालता चाकण आणि भंडारा डोंगर हे जवळपास जवळच आहे तुकाराम महाराज त्या ठिकाणी भंडारा डोंगर असेल भामचंद्र असेल या ठिकाणी भजन करायचे आणि हा संताजी ज्यावेळेस गुरं चालण्यासाठी डोंगरावरती जायचा तुकाराम महाराजांच्या मुखामधून ज्यावेळेस अभंग बाहेर पडायचे हा संताजी अभंग ऐकून तुकाराम महाराजांनी एक दिवशी म्हणतो तुकोबाराय अहो तुमच्या मुखामधून एवढे चांगले अभंग चांगले विचार बाहेर पडतात पण हे विचार ऐकण्यासाठी तर कुणीच नाही या विचाराचं जर जतन केलं तर
ते जतन केल्यानंतर हे विचार तुमचे समाजापर्यंत पोहोचतील. तुकोबरायांनी संताजी महाराजांच्या डोक्यावरती हात ठेवला आणि संताजीला सांगितलं, माझ्या मुखातून जे विचार बाहेर पडतात ते तू लिहून काढ. संताजी जगणारे रोज त्या ठिकाणी गायीवर चालण्यासाठी आल्यानंतर झाडाची पानं तोडायचे आणि तुकाराम महाराजांच्या तोंडामधून जे अभंग बाहेर पडायचे त्या पानावरती संताजी जगणारे लिहून घ्यायचे. पाहता पाहता संताजी जगणारे तुकोबरायांचे संपूर्ण अभंग झाडाच्या पानावरती लिहून घेतले. रानामध्ये कागद नसायची, पूर्वी कागद नव्हती, ते कुठेतरी झाडाच्या पानावरती असे लिहून ठेवायचे आणि ही अभंग लिहून झाल्यानंतर तुकोबरायांनी संताजी जगणारेला आशीर्वाद दिला, संताजी तुझी काय इच्छा असेल ते माग. त्यावेळेस संताजी जगणारे तुकोबरायांना म्हणतात, तुकोबराय मला एक वचन द्या, जर मी तुमच्या अगोदर गेलो तर मला तुम्ही मोठमाती द्यायची, म्हणजे माझ्या अंत्यविधीला तुम्ही माझ्या चितेवरती माती टाकायची आणि जर तुम्ही माझ्या अगोदर गेला तर त्या ठिकाणी मी तुम्हाला मोठमाती 3 मोठी मोठमाती देईल. आणि असं म्हटल्यानंतर तुकोबरायांनी त्या ठिकाणी आशीर्वाद दिला, तुझी इच्छा मी पूर्ण करेन. पण घडलं असं, तुकोबराय जायच्या अगोदर संताजी जायच्या अगोदर 39 वर्ष अगोदर तुकोबरायांचं वैकुंठ गमन झालं. म्हणजे संताजी जायच्या अगोदर 39 वर्ष तुकाराम महाराज अगोदर वैकुंठाला गेले. पण ज्यावेळेस 39 वर्षानंतर संताजी जगणारेचा अंतकाळ जवळ आला, गावामधून अंत्ययात्रा संताजीची निघाली. अंत्ययात्रा निघाली, स्मशानामध्ये संताजीचं प्रेत त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. प्रेत आता पुरल्यानंतर संताजीचा मुलगा त्या ठिकाणी बाळोबा जवळ आला. बाळोबाला मोठमाती दिली, गावच्या लोकांना मोठमाती दिली आणि मोठमाती दिल्यानंतर असं घडलं, संताजी आता त्या खड्ड्यामधून पुन्हा बाहेर आले. एक नाही, 2 नाही, 3, 4 वेळा झालं. लोक माती द्यायची, संताजी पुन्हा त्या ठिकाणी खड्ड्यामधून बाहेर यायचे आणि लोकांना आता संशय आला की संताजीचं या ठिकाणी भूत झाले. लोक कुणी त्या प्रेतापाशी थांबे ना, पण बापाचं प्रेत असं त्या ठिकाणी ठेवून जाऊ नये म्हणून संताजीचा मुलगा बाळोबा झाडावरती बसला आणि रात्रभर त्या ठिकाणी त्या प्रेताची राखण करत तो बाळोबा बसला. पण भल्या पहाटे त्या ठिकाणी संताजीसाठी 39 वर्षानंतर तुकाराम महाराज आले. ज्या ठिकाणी संताजीचं प्रेत ठेवलेलं होतं त्या खड्ड्यामध्ये तुकाराम महाराजांनी संताजीला 3 मोठी मोठमाती दिली आणि संताजी कायमचा शांत झाला. मला सांगायचंय काय, देवच आपल्यासाठी येत नाही, संतही आपल्यासाठी येतात. तुकोबरायांच्या चरित्रामध्ये 4 वेळा तुकोबराय पुन्हा गेल्यानंतर वैकुंठाला पुन्हा गेल्यानंतर माघारी आले. संताजीसाठी, भागीरथीसाठी आणि तिसरं मध्ये एका मुंडकोणासाठी तरी नाही, चौथं निळोबरायासाठी. असं 4 वेळा तुकाराम महाराज साधकांसाठी या ठिकाणी पुन्हा आले. मला सांगायचे काय, ही भक्ती देवाला आवडते म्हणून आपला तो एक देव करून घ्यावा. तिने विना जीवा सुख नव्हे, सुख सगळ्यांनाच हवा आहे. सुख देवाला हवा आहे, सुख साधू संतांना हवा आहे, सुख आपल्यालाही हवा आहे. आपण सुख शोधतो संसारामध्ये, पण संसारात मी सांगितलं सुख नाही. रावणासारखा संसार कोणाचा नव्हता. कोटी घरं देते काशानं तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, 7 कोटी शुद्ध सोन्याची घरं होती रावणाच्या लंकेमध्ये. रावणाच्या महालाच्या एका चौकटीला 250 किलो सोनं लावलेलं होतं. एवढी संपत्ती राजा रावणाची. पण राजा रावण ही संपत्ती घेऊन गेला नाही. राजा रावणाचं सामर्थ्य एवढं होतं, 33 कोटी देव राजा रावणाने बंदीशाळेमध्ये ठेवलेले होते. ज्या गणपती बाप्पाची आपण पूजा करतो तो गणपती बाप्पा राजा रावणाच्या महालामध्ये गाढोबळाची काम करायचा. जो खंडोबा आपण आराध्य दैवत समजतो, खंडोबा राजा रावणाची दाढी करायचा. आपण म्हणतो देह जे काळाचे धन कुबेराचे, हे मनुष्याचे काय आहे, तो कुबेर रावणाच्या महालामध्ये त्या ठिकाणी झाडू मारायचं काम करायचा. चंद्राला एकच काम करायचं, चंद्राला फक्त रावणाच्या महालातच प्रकाश देण्याचं काम करायचं. सूर्याला रखवालदारीचं काम करायचं. का? रावणाचं सामर्थ्य. सोनियाची पुरी समुद्राचा वेढा, समुदाय गाढा राक्षसांचा. 18 औक्षहिणी वाजंत्री रावणाच्या महालामध्ये नुसते वाजंत्री वाजवायचे. सैन्याला नुसते वाजंत्री 18 औक्षहिणी होते.
एवढा ऐश्वर्य संपन्न राजाला मारताना फटका मणीही बरोबर घेऊन गेला नाही. मला सांगा आपल्या या जवळपास शेजारी असं कुणाला झालंय का एखादा करोडपती गेलाय त्याला बंगल्यावरती जाळलाय? बंगल्यावरती कधीच कुणाला जाळत नाही. आता टाटा गेले त्यांनाही स्मशानामध्येच नेलं. सहारा उद्योग समूहाचा मालक सुब्रतो रॉय गेला त्यालाही स्मशानामध्येच नेलं. आपल्या बरोबर संपत्ती जात नाही, आपल्या बरोबर एकच येतं ते म्हणजे राम नाम सत्य. फक्त राम नामच जातं. म्हणून शरण जावं, देवाला शरण जावं, संतांना शरण जावं. ही भक्ती देवाला आवडते. सुखासाठी आपण संसाराकडे पळतो पण संसारामध्ये संसार मी सांगत नाही संसार सोडा. संसार करता करता देवाचं नामचिंतन करा. मग वेदशास्त्र पुराण तुम्हाला आशीर्वाद देतील. आपण संसारात सुख पाहतो, साधू संतांनी सुख पाहिलं देवाच्या रूपामध्ये, देवाच्या नामामध्ये आणि देवाच्या चरणाच्या सेवेमध्ये. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिलं श्रीमुख आवडीने. तुकोबरायांनी सुख कुठं पाहिलं? देवाच्या चरणामध्ये, देवाच्या रूपामध्ये. देवाला ही सुख हवं आहे. देवाने सुख कुठं पाहिलं? देवाने सुख पाहिलं संतांच्या घरी. ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. देव संत सदनी राहिला. संतान देवाने सुख पाहिलं संतांच्या घरी. म्हणून सुख सगळ्यांनाच हवं आहे पण खरं सुख कुठं आहे? तर या ठिकाणी संतांचे विचार. खरं तर महाराज मी संतांची संतपरवणी घेणार होतो तेही प्राणापर होते. आवडते मज निरुते जे भक्त चरित्र असते प्रशंसती. जे संतांची चरित्र वाचतात ते देवाला प्राणापेक्षाही प्रिय वाचतात. म्हणून संतांची चरित्र वाचावी. आज हे आपल्या ठिकाणी ज्योतिताईंना आध्यात्मिक शिबिर रघुनाथ फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी उभं केले, सुरू केले. खऱ्या अर्थाने हे कशासाठी? संतांचे आचार विचार नुसतं प्रवचन कीर्तन करण्यासाठी किंवा शिकण्यासाठी नाही. पहिल्यांदा आपल्याला ग्रंथ वाचावे लागतील. जर संतांचे विचार जर आपल्याला शिकायचे असेल तर पहिल्यांदा ग्रंथ वाचावे लागतील. ग्रंथ वाचल्यानंतर आपल्याला पंथ कळेल, आपला संप्रदाय कसा आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला ग्रंथ पंथ हे ऐकू वाचू त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी भगवंत कळेल. आणि ज्यावेळेस आपल्याला भगवंत कळेल त्यावेळेस आपला अंतही त्या ठिकाणी नीट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी ज्योतिताईंच्या माध्यमातून आज हे सुरू असलेले हे कालपासूनचं 3 दिवसाचं शिबिर. हे शिबिर कशासाठी? मी सांगितलं संतांचे आचार विचार. इथं येण्यासाठी पहिल्यांदा मी नेहमी सांगतो इथं येण्यासाठी आपल्या मनामध्ये भाव पाहिजे. कुठलीही गोष्ट आता काही लोक असे म्हणतील की आपण या ठिकाणी येतो, आपण वर्षभरात कीर्तन करायचे. आता महाराज एक लांबून आले नांदेड. आता हे महाराज जरी आले किंवा मी जरी इथं या ठिकाणी प्रवचन करतोय, जवळजवळ 8-9 वर्षाचा कालावधी आम्ही घालवलाय. पण नुसतं घालवूनही चालत नाही. संतांचे विचार इतके सहजासहजी या ठिकाणी कळत नाही. आज हे दुर्दैव आहे काही कीर्तनकारांचे हरिपाठही पाठ नाही. हरिपाठ पाठ करायला अवघडे मानले पण हरिपाठ पाठोपाठ तर म्हणता आला पाहिजे. अहो कित्येक असे कीर्तनकार आहेत ज्यांना हरिपाठ येत नाही. म्हणून पहिल्यांदा आपली सुरुवात शून्यापासून झाली पाहिजे. हरिपाठापासून मी नेहमी सांगतो हरिपाठ पहिल्यांदा पाठ करा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्र तो होय देह त्याचा. ज्ञानदेवा सांगत आला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. तुम्ही हरिपाठ करा, तुमच्या पूर्वजांना वैकुंठाला, तुम्हाला तर वैकुंठाला जाण्याचा मार्ग सोपा होणारच आहे पण तुमच्या पूर्वजांनाही वैकुंठाला जाण्याचा मार्ग सोपा होईल. पहिली आपली पायरी आहे ती म्हणजे हरिपाठ. हरिपाठ हा नित्यानंच झाला पाहिजे. भले सकाळी करा किंवा संध्याकाळी करा पण हरिपाठ हा नित्यानेच झाला पाहिजे. दुसरी पायरी आहे काकडा. हरिपाठ काकडा हे जर आपल्याला आलं, ज्ञानेश्वरी तुकोबरायांची गाथा हे जर आपल्याला वाचनात नेहमी असलं तर आपल्याला दुसरं काहीही वाचण्याचा, कीर्तनाची पुस्तकं वाचण्याची गरज नाही. आता मी कुठे शिकलेलो नाही, कुणाचं मार्गदर्शनही नाही. ताईने मला बऱ्याच वर्षी मला म्हटले महाराज मला थोडं मार्गदर्शन.
पण काय तर योग्यता पाहिजे. येथे पाहिजे जातीचे येरा गाभाऱ्याचे काम नव्हे, इथं जातीचं पाहिजे. पहिल्यांदा आपल्याला तो अनुभव पाहिजे. शिकवणं कोणाचंही काम नाही. आपण मार्गदर्शन थोडंफार जे आपल्याला थोडं येतंय तेवढं करू शकतो. म्हणून या ठिकाणी पहिली पायरी आहे हरिपाठ, काकडा, ज्ञानेश्वरी आणि गाथा. हे जसं आपल्याला जमल. पाचच ओव्या ज्ञानेश्वरीच्या वाचा, पाचच अभंग गाथेतले वाचा, हरिपाठ नित्याने करा, काकड्याची ही पहिली मालिका एक दिवस वाचा, दुसरी मालिका एक. आता काही महिलांना स्वयंपाकामुळे संसाराच्या व्यापामुळे वाचता येत नाही, म्हणून एक मालिका जरी वाचली तरी चालते. पण नित्याने ज्यावेळेस आपण वाचू त्यावेळेस आपलं हे पाठ होतं. आणि पाठ झाल्यानंतर आपल्याला हे बोलायला काही एवढा अवघड नाही. बरोबर आहे. ज्ञानेश्वरी ही सोपी नाही. ज्ञानेश्वरीची एक ओवी आता आम्ही 10व्याची प्रवचन करतो. 10व्याची प्रवचन आम्ही एका ओवीवरती जवळजवळ 50 प्रवचन आम्ही 10व्याची केलेली आहे. पण ही ज्यावेळेस वाचनात आपल्याला एक ज्ञानेश्वरी पाठ करणं सोपं नाही. आज आपल्या भागातलं भूषण देवेंद्र महाराज मिडाळकर ज्यांची ज्ञानेश्वरी तोंडपाठ आहे, कुठल्या अध्यायातली कुठलीही ओवी सांगा, ही कुठल्या अध्यायामध्ये आणि किती क्रमांकाची ओवी एवढं त्यांच्या डोक्यात आहे. गाथेचे कुठलाही अभंग सांगा, हा कितव्या क्रमांकाचा अभंग आहे हे ते सांगू शकतात. नाथ महाराजांची गाथा असेल सगळे त्यांचं तोंडपाठ आहे. भागवताच्या ओव्या तोंडपाठ आहे. गाथा मूर्ती होणं सोपं नाही. आज त्यांनी ते सांगायचे देवेंद्र. आता हे कसं आपण शिकतोय त्यामुळे चांगल्याचे विचार हे सांगितले पाहिजे. त्यांना आम्ही विचारलं, महाराज एक गाथा आमचे असे 100-200 अभंग पाठ करायला नको होते, तुमची सगळी गाथा कशी काय पाठ? त्यावेळी ते सांगायचे की आम्ही ज्यावेळेस भंडारा डोंगरावरती पाठांतराला जायचो त्यावेळेस असं व्हायचं की रोजचे 5 तरी अभंग हे रोज पाठ करायचे. आणि पाठ अभंग ज्यावेळेस पाठ व्हायचे त्यावेळेस आम्हाला खायला दिलं जायचं. म्हणून जास्त नाही 5 अभंग. आता 5 अभंग म्हटल्यानंतर आठवड्याचे 40-45 अभंग पाठ होतातच. म्हणजे असं करून करून त्यांनी जवळजवळ 5-6 वर्ष त्या ठिकाणी घासली आणि त्यांची संपूर्ण गाथा पाठ झाली. म्हणून ही शिस्त ज्यावेळेस आपल्याला लागल ना की आपण नाही दिवसाच्या 12 तासातले 2च तास साईडला काढा. 2 तास आपल्याला देवाचं काकडा, हरिपाठ, ज्ञानेश्वरी, गाथा वाचन 2च तास, जास्त नाही. 2च तास आपण काढले तरी आपला भरपूर अभ्यास होईल. पण आपण वेळ काढत नाही. आता मला तर एवढा वेळ असतो, दिवसभर मी रिकामा असतो, पण काय असतं कोणाचा फोन आला तिकडे जावं लागतं, कार्यक्रमाला जावं लागतं. म्हणून हे नित्यनेम ठेवायचा. दिवसातून दिवसभर कधी सकाळी करा संध्याकाळी करा, पण 2 तास का होईना काकडा हरिपाठ हे नित्यनेम तुम्ही ठेवा. अभ्यास करणं सोपं आहे. म्हणून जे नवीन वाचक आहेत या ठिकाणी शिबिराला आले तरुण मुलं खरं तर यायला पाहिजे होती. इथं एकच मुलगी दिसते, दुसरी एक होती मागाशी वाटतं का 30, ही एकच मुलगी. खरं तर तरुणांनी या ठिकाणी यायला पाहिजे. प्रवचन करायला तिचं झालं काल. बरं सुंदर. अशी मुलं ही तयार व्हायला आली. आणि यांना मी सांगेन की अभ्यास करा. सोपं आहे, सगळं सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वा होई, शहाणा तो धनी घेत असे. सगळं सोपं आहे, पण शहाण्यानं ते घेतलं पाहिजे. म्हणून आज आपण या संप्रदायाकडे कमी वळतो. पण आज कुंभमेळा चालू आहे महाराज. कुंभमेळ्याला परदेशी लोक तर आलीच आली, पण जे हिरो हिरोईन ज्यांचं क्षेत्र नव्हतं आयटी क्षेत्रातील आपण कितीतरी या ठिकाणी पाहतो ज्यांनी हा सनातन धर्म अवलंबला. हे गरजेचं आहे महाराज. कधी कधी असं या ठिकाणी होईल ना, म्हणजे आता बरं आहे त्यातल्या त्यात, पण कधी कधी आपल्यावरती असं धर्मावरती संकट येतं ना की आपल्याला त्या ठिकाणी जागा व्हावंच लागेल. अशी तरुण मुलं तयार व्हायलाच हवी. म्हणून या ठिकाणी शिबिर चालू आहे. वर्ष पहिले लोक कमी असली तरी हळूहळू ही वाढतील. कारण काय आता काही बाहेरच्या जिल्ह्यातील आहेत. आता हे नांदेडचे महाराज आहेत, हे महाराज विमानाने आले. ते महाराज विमानाने आले. पण काय असतं प्रत्येकाला येणं हे सोपं नाही. महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यातील लोक आहेत, येणं सोपं नाही. पण जेवढी लोक आली तर पुढच्या वर्षी अजून वाढतील.
ज्यावेळेस आपला या संस्थेचा उपक्रम लोकांपर्यंत पोहोचल त्यावेळेस लोक अजून वाढतील. आता इथं येतात कुठली ज्यांना निष्ठा आहे, ज्यांना आवड आहे, हीच लोक येतात. पण ही निष्ठा आवड ही हळूहळू सगळ्यांना ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपल्याला भरपूर लोक येतील. म्हणून ताईंनी सुरू केलेला हा उपक्रम सर्व महाराज मंडळींच्या सहकार्यानं असेल. झंजे महाराज ना, हा ते नाही येऊ शकले. हा झंजे महाराज असतील किंवा हे नांदेडचे महाराज असतील. ते महाराज कुठले? वणीचे महाराज असतील. बारामती म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यातले जेवढी महाराज मंडळी या ग्रुपमध्ये आहेत. खरं तर या सर्व महाराज मंडळींना पहिल्यांदा धन्यवाद. जे या ग्रुपमधून जरी कसं आहे वेळेप्रमाणे ते ग्रुप जॉईन करावा लागतो. आता ताईंना मी तर 4 ते 5 वेळा जॉईन झालो, कारण संध्याकाळचं काय असतं 9 ते 11 कीर्तनाचा टायमिंग असतो, त्यामुळे ते ग्रुपवरती जॉईनच होता येत नाही. म्हणून जेवढी महाराज लोक या ग्रुपमध्ये आहेत पहिल्यांदा त्यांना धन्यवाद. कारण हा नवीन ग्रुप आहे. इथं कुणी असा मोठा कीर्तनकार नाही, हे लहानच आहे आपण. पण लहानातून आपल्याला काहीतरी मोठी क्रांती करायची म्हणून हे आपण सुरू केले. असो ताईंनी दुसऱ्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा मला देण्याचे या ठिकाणी भाग्य प्राप्त करून दिलं. सर्व शिबिरातील सर्व माता भगिनी असतील, सर्व महाराज मंडळी असतील, वारकरी संप्रदायातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सामाजिक शैक्षणिक औद्योगिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांचं पहिल्यांदा मी आभार मानतो की ज्यांनी मला हे सेवेसाठी पात्र ठरवलं. सेवेच्या माध्यमातून जर काही चुका झाल्या असतील तर माझ्या बुद्धीचा दोष समजावा, आणि जर काही चांगलं बोललं असेल तर ज्ञानोबराय तुकोबरायांचे या ठिकाणी असलेले माझ्यावरती उपकार समजावे. असो सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद करून सेवेला पूर्ण केला. मी ठरव श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. घ्यायचं आता विश्वात्मके देवे येणे वाक्य दोषाये दोषोनी मज जावे कसाय जाणे. जे घरांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी गती वाढो. उदा परस्परे पडो मांजे दुरितांचे क्लिक जाओ. विश्वस धर्म सूर्य पाहो तुझे वांछित तुझे लाभो. वर्ष सकल मंडळी ईश्वरी शांची मांड्याळी अनवरत भूमंडळी भेटतो मयापुता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलतीचे अर्णव पीयूषांचे चंद्रमेचे अलांछन. मार्कंड जैता पहिना हे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु. किंबहुना सर्वसुखी पूर्णभूमी त्रिलोकी. वजेजो आदिमूर्ती अखंडित आदि ग्रंथ उपजीवे विशेष लोकीये. दृष्टानुष्टविजय होवावेची. हे